रक्षाबंधन येतंय, भावा बहिणीचा सगळ्यात आवडीचा सण येतोय आणि याच रक्षाबंधनाच्या निमित्तानं माझ्या मागे तुम्हाला अनेक राख्या दिसतायत, अनेक लेटर्स दिसतायत आणि जर तुम्ही हे काही ब्लॉग्स बघितले किंवा बॉक्सेस बघितले तर त्या बॉक्सेसवर वेगळा असा संदेश दिसून येतोय. मात्र हा संदेश नेमका कोणासाठी आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. आनंद सराफ यांची जी संस्था आहे सैनिक मित्र परिवार यांच्यातर्फे दरवर्षी सैनिकांना राख्या पाठवल्या जातात. जे सैनिक आपल्या देशाचं रक्षण करतात त्या सगळ्या भावांसाठी पुण्यातनं शेकडो राख्या त्यांच्यापर्यंत पोचत्या केल्या जातात आणि त्याचीच तयारी आज सराफ यांच्या घरी सुरू आहे. सगळ्या महिला मंडळ इथे बसलेला आहे, काका स्वतः इथे बसलेले आहेत. मागच्या 3 दिवसांपासून हीच तयारी, हीच रेलचेल त्यांच्या घरात दिसते आहे. ताई, तुम्ही किती दिवसांपासून याची सगळी तयारी करताय? आम्ही जवळजवळ 15 दिवस झाली ही तयारी सुरू आहे आणि वर्षभर आपण वेगवेगळे सण साजरे करत असतो, परंतु आपले सैनिक मात्र देशासाठी रक्षण करण्यासाठी सीमेवर लढत असतात आणि मग त्यांच्यासाठी म्हणून आपण हा एक कार्यक्रम रक्षण म्हणजे त्यांचं रक्षण त्यांच्या रक्षणाचं आपण आपलं रक्षण ते करत असतात आणि त्याची एक जबाबदारी आपल्यावर पण आहे की आपणही थोडंसं त्यांच्यासाठी काहीतरी चांगल्या गोष्टी कराव्यात असं आम्हाला वाटतं. आणि ह्या सगळ्या राख्या आपले आनंद सराफ यांच्या मार्फत जातात आणि त्यांना मदत म्हणून आम्ही हे आता काम करत आहोत. थोडंसं साधारण वेगवेगळ्या संस्थांमधनं, वेगवेगळ्या शाळांमधनं यांच्याच तर्फे नाही तर अनेक संस्था, शाळा त्यांच्या मार्फत त्यांच्या राख्या या सगळ्या सैनिकांपर्यंत पोहोचते करतात. अनेक लेटर्स आपल्याला इथे दिसत आहेत. माझ्या मागे काही लेटर्स दिसत आहेत. त्या लेटर्सवर सैनिकांसाठी संदेश देखील लिहिला आहे. हॅपी इंडिपेंडन्स डे आहे. त्याच्यानंतर भारतीय नागरिकांचा घास रोजडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हो तुमच्यासाठी, सगळं लिहिलेलं आहे. त्यांच्याकडे त्यांना एक मेसेज द्यायचा आणि आमचं रक्षण तुम्ही करतायत, आम्ही तुमच्यासाठी सक्षम आहोत, तुम्हाला राख्या पाठवतोय आणि असंच तुम्ही लढत राहा, आम्ही तुमच्यासाठीच आहोत, असा एक संदेश देण्याचा प्रयत्न या घरातनं होताना दिसतोय. काका आहेत जे 1998 पासून या सगळ्या राख्या सैनिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. काका, तुमच्या हातात लेटर दिसतंय, पॅक केलेला एक डब्बा दिसतोय, बॉक्स आहे जो सैनिकांपर्यंत पोहोचतो. साधारण याची सगळी सुरुवात कशी झाली आणि आत्ता नवीन टेक्नॉलॉजी बदलल्यानंतर हे सगळं कसं बदललं? 1997 साली पुणे आणि बारामतीचे 21 मित्रमंडळींनी आम्ही बॉर्डर अँड बॅटलफील्ड स्टडी सदर्न कमांडच्या वतीने अधिकृतरित्या सैनिकाचा गणवेश घालून अधिकृतरित्या बॉर्डरचा दौरा केलेला होता. मग प्रत्यक्ष सीमारेषा, जवानांचं आयुष्य पाहिल्यानंतर आणि हा सगळा दौरा, हा सगळा प्रवास केल्यानंतर लँड आणि मदरलँड याच्यामधला जो फरक आहे आणि जवळजवळ 23,000 किलोमीटरची आपल्या देशाची सीमा, आपल्या देशाची जी सीमा आहे, ह्या सीमेचं संरक्षण करणारे जे जवान आहेत. आणि आपल्याला एक आश्चर्याची गोष्ट ही सगळ्यांना माहिती पाहिजे की जगामध्ये इतका वैविध्यपूर्ण आणि रौद्र स्वरूपाचा निसर्ग अन्य कुठल्याही देशाला नाही. मग अशा रौद्र स्वरूपाच्या निसर्गाचा सीमा असताना त्या सीमेचं संरक्षण करणारे जे जवान आहेत त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव जो आहे तो पोहोचवण्याचा मार्ग म्हणजे हा रेशीम धागा आहे. आता आपल्या संस्कृती, आपण म्हणतो की आपली संस्कृती कृषीप्रधान संस्कृती आहे. मग या कृषीप्रधान संस्कृतीमधले सगळे सण हे निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे आणि माणसातली नाती दृढ करणारे आहेत. मग हे सण साजरे करताना जे सरहद्दीवर जवान त्या ठिकाणी अहोरात्र, तिथं सरहद्दीच्या संरक्षणात कुठली सुट्टी नाही अजिबात, तर मग अहोरात्र जे निसर्गाचा मुकाबला करतायत, शत्रूचा मुकाबला करतायत आणि स्वतःचं घरदार विसरून, मग सणावाराच्या निमित्ताने आपल्या सणांचा उद्देशच तो आहे की माणसाची ऊर्जा वाढवणं, त्याचा आयुष्यातला आनंद फुलवणं, हेच आपल्या सगळ्या सणांचं, संस्कृतीचं उद्देश आहे. मग हे जे छोट्या गोष्टी असतात, हा सण, रक्षाबंधनाचा सण, भावा बहिणीचं अतूट नातं. मग हा सण जेव्हा ह्या राख्या प्रत्यक्ष सरहद्दीवर जेव्हा पोहोचतात तेव्हा त्या राखी पौर्णिमेच्या दिवशी सर्व धर्मीय जवान, हा रक्षाबंधनाचा किंवा सर्व सण सरहद्दीवर कसे साजरे होतात हे आम्ही पाहिलेलं आहे. या सगळ्या राख्यांची जसं आम्ही पूजा करतो आणि प्रार्थना करतो या राख्यांच्यासाठी,
तर ह्या राख्या सरहद्दीवर पोहोचल्यानंतर त्या त्या सणाच्या दिवशी त्या रेजिमेंटचा जो धर्मगुरू असतो तो धर्मगुरू सर्वांच्या देखत एक रिक्रिएशन त्यांचा हॉल असतो, त्या हॉलमध्ये या सगळ्या राख्यांची पूजा केली जाते. पोस्टाने या राख्या तिथपर्यंत पोहोचतात. पोस्टाचं एक पाकिट त्यांच्या हातात आहे, त्याच्यावर कोड लिहिला जातो. म्हणजे प्रत्येक राखी प्रत्येक सैनिकाच्या मनगटावर बांधली जाईल आणि ती चोख बांधली जाईल याची पूर्ण जबाबदारी घेऊन हा कोड लिहून त्या त्या सैनिकांपर्यंत पोहोचणे. सर काका, याचा अर्थ काय आहे नेमका? तुम्ही ऍड्रेस लिहिलाय, कारण हा ऍड्रेस पुण्यातला असला तर आम्हाला कळला असता, हा थेट तिकडे जाणार आहे. आता लष्कराच्या ज्या काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये त्यांचे कोड वर्ड्स असतात आणि ते एक गुपित हे असलंच पाहिजे. आता आर्मी पोस्ट ऑफिस म्हणजे 2 पार्ट आहेत की जर आपल्या देशाचा नकाशा आपण डोळ्यासमोर आणला तर त्याच्यामध्ये एक उभ्या नकाशामध्ये एक रेघ, मध्यवर्ती रेघ आखली. तर डाव्या बाजूचा जो म्हणजे गुजरात, महाराष्ट्र वगैरे हा जो भाग आहे किंवा वर पंजाब, तर हा सगळा भाग हा डाव्या हाताला येतो आणि उजव्या हाताचा जो भाग आहे तर आर्मीनी 2 पोस्ट ऑफिस त्यांचे केलेले आहेत. एक उजव्या हाताचा म्हणजे बंगाल, ओरिसा वगैरे, आसाम, बिहार वगैरे हा जो भाग आहे हा 99 APO आर्मी पोस्ट ऑफिस या नावाखाली, आणि मग त्या भागामध्ये सरहद्दीवर ज्या रेजिमेंट्स असतात त्यांच्याकडे आर्मी पोस्ट ऑफिस मार्फत या सगळ्या राख्या जातात. आणि हे सगळं तंत्रज्ञान जे आहे की नवीन आपण म्हणू की संपर्क व्यवस्था जी आहे, ही संपर्क व्यवस्था लष्कराच्या माध्यमातून आम्ही जाणून घेतली आणि 1998 पासून थेट मग त्या सरहद्दीची प्रत्यक्ष आम्ही जे सरहद्द पाहिली, ह्या सरहद्दीची माहिती, सरहद्द आपल्या देशाची, हे जवळजवळ 1000 पेक्षा जास्त कार्यक्रम सरहद्दीच्या माहितीचे हे शाळा, कॉलेजेस, ज्येष्ठ नागरिक संघ, महिला मंडळी या सर्वांसाठी आम्ही कार्यक्रम केले सरहद्दीच्या माहितीचे. आणि मग ते ऐकल्यानंतर प्रत्येक जण आम्हाला विचारायला लागला की आपण सैनिकांसाठी एरवी काय करू शकतो. साधारण आता आपण एवढे बॉक्सेस बघतोय, लेटर्स बघतोय, साधारण किती संस्था आता तुमच्या संस्थेशी जुडल्या आहेत? पुण्यातल्या 90% जास्त शाळा. एखादा आकडा आपण सांगू शकतो? निश्चितच सुमारे 150 ते 125 शाळा, मोठ्या शाळा की एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत चालू आहे. सुमारे 200 शाळा या सगळ्या कार्यात सहभागी आहेत. आणि एकदा त्याच्यात सातत्य आलं आणि त्या शाळांनी आता हा मूल्य शिक्षणाचा विषय की सैनिकांविषयीची कृतज्ञता ही मूल्य शिक्षणाचा विषय म्हणून स्वीकारलेली आहे. त्यामुळे आम्हाला सांगावं लागत नाही की आता संक्रांत आली आहे, आता तिळगुळ पाठवा, राखी पौर्णिमा आली आहे, मग राख्या पाठवा, हे सांगावं लागत नाही. एकदा का तो मूल्य शिक्षण व्यवस्था ती पायाभूत तयार झाली की मग शिक्षकांच्या मार्फत हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं, त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचतं. आता एक एक राखी म्हटलं आपण किंवा एक एक पत्र म्हटलं, विद्यार्थ्यांनी इतकं जीव लावून ते पत्र लिहिलेलं आहे की तो सैनिकाशी संवाद साधतोय अशा पद्धतीची ती पत्र मुलांनी लिहिलेली आहेत. आणि ही जी पत्र लिहिलेली आहेत ही पत्र जेव्हा त्या रेजिमेंटला पोहोचतात, त्यांच्या रेजिमेंटला पोहोचतात, तेव्हा या प्रत्येक रेजिमेंटमध्ये सरहद्दीवरच्या रिक्रिएशन हॉल असतो आणि त्यांच्या रिक्रिएशन हॉलमध्ये शोकेस असतात. मग एखाद्या छोट्या मुलीनी किंवा छोट्या मुलांनी तिरंगी झेंड्याला सलाम करतानाचा स्वतःचा एखादा फोटो, एखादं चित्र पाठवलं तर ते चित्र त्या रेजिमेंटमध्ये शोकेसला लावलं जातं. आणि अशी जी चित्र असतात, पत्र असतात, ही सर्व पत्र जेव्हा एखाद्या सैनिकाला त्याच्या घराची जेव्हा आठवण येते तेव्हा होमसिकनेस असा त्याला शब्द वापरतात, तर त्याला घराची जेव्हा आठवण येते तेव्हा तो ही चित्र, पत्र बघतो आणि त्याला प्रत्येक भारतीय त्यांचा घरातला एक व्यक्ती असतो किंवा कुटुंबाचा सदस्य. म्हणजे तुम्हाला सांगतो की एका कॉर्पोरेशनच्या शाळेमधल्या मुलींनी जवानांना पत्र पाठवलेली होती आणि आपल्याला ह्या राख्या कोणी पाठवल्यात ते पाहण्यासाठी गणवेशातला सैनिक जो त्या शाळेला भेट देण्यासाठी मुलींचं कौतुक करण्यासाठी गणवेशात आला. आता सैनिकाची प्रत्यक्ष भेट त्या शाळेतल्या मुलींना झाली आणि कॉर्पोरेशनची शाळा, मग तिथे अगदी तळागाळातल्या मुली तिथे शिक्षण घेत असतात.
मग ह्या मुलींच्या पर्यंत जेव्हा ह्या त्यांना सैनिक भेटला, बोलला, संवाद साधला की तुमची राखी मला मिळालेली, मी तुम्हाला भेटायला आलो, तेव्हा त्यांना देव भेटल्याचा आनंद झाला. आणि त्या चित्रावर जे लिहिलं होतं इयत्ता 4थी तुकडी ड, मग त्या मुलीचं वय काय असेल अशा अंदाजाने तो जवान बरोबर 2 फ्रॉक घेऊन आला होता. आणि ते फ्रॉक त्या मुलींनी त्या नवीन फ्रॉक घातले, ती सायकलवर बसली आणि ग्राउंडवर सगळ्या मुलींनी भारत माता की जय म्हणून सगळ्या ग्राउंडवर सगळ्या मुलींनी मिरवणूक काढली. अरे या राख्या त्यांच्यापर्यंत पोहोचला, हा निरोप तुम्हाला कसा येतो? त्यांच्या कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडनं कळतं की तुम्हाला काही वेगळा मेसेज येतो? आता साधारण आम्ही ज्या प्रमाणात राख्या पाठवतो तर 10 ते 15% प्रतिसाद किंवा आपण उच्चार म्हणू की त्यांच्याकडून प्रत्युत्तर प्रतिसाद हा साधारण 10 ते 15% तरी किमान येतो. आता सरहद्दीवरच्या धुमस चक्रीमध्ये जो जवान व्यस्त आहे त्या जवानाकडून एवढ्या सगळ्या जणांना पुण्यातून लाखभर राख्या गेल्या. ते जवान आम्हाला बॉर्डरला सांगायचे, सगळ्यात जास्त राख्या म्हणले पुण्यातूनच येतात, महाराष्ट्रातूनच येतात. तुम्ही जर त्यांना उत्तर देत बसलो तर पुढले 2 महिने आमच्या क्लार्कला हेच काम आम्हाला उरेल. तर हा एक सुखद तक्रार म्हणून आपण अशा पद्धतीचा सुखद सुसंवाद असा जवानांशी साधला जातो. आणि या राख्यात प्रत्यक्षात तिथं पोहोचल्यानंतर अगदी सियाचीनला -40-50 डिग्री जिथं तापमान आहे, रक्त गोठवणारी थंडी आहे, तशा ठिकाणी जिथं उद्याच्या दिवसाची शाश्वती नाही, त्या ठिकाणी जेव्हा असं पोलादी मनगटामध्ये बळ निर्माण करणारा रेशीम धागा तिथं पोचतो, तेव्हा त्या ठिकाणी वर आकाशाचे बदलते रंग आणि खाली बर्फाचा रंग, अशा परिस्थितीमध्ये तो त्या जवानाचं आयुष्य जे आहे ते फुलवण्याचं काम या सगळ्या गोष्टी हा एक रेशीम धागा करत असतो. त्या पोलादी मनगटामध्ये 1000 हत्तींचं बळ येत असतं. आणि तो जवान तिकडून फोन करतो आम्हाला, की तुमच्या राख्या मिळालेल्या आहेत. मराठी जवान म्हटल्यानंतर सणावाराला जिलबी आणि लाडू हे त्यांच्या रेजिमेंटमध्ये त्या दिवशी केलेच जातात. तो सांगतो की या ज्या बहिणींनी आम्हाला राख्या पाठवल्यात त्या बहिणींना हे लाडू जिलबी हे आम्ही एकटेच खातो, त्यांनाही द्यायची आमची इच्छा आहे. पण तुम्ही त्यांना आमचा फोन सांगा की असं प्रसाद तर आम्हाला तुम्हाला पाठवायची इच्छा आहे, पण तुमची आठवण आम्ही ही निश्चित काढतो, बहिणींची आठवण. अर्थात देशासाठी जे सैनिक लढतात प्रत्येक क्षणी तत्पर असतात, त्याच तत्पर मनगटावर हा सगळा रेशीम धागा बांधला जाणार आहे. आणि ही या प्रत्येक बहिणीची राखी प्रत्येक भावापर्यंत, सैनिक असलेल्या भावापर्यंत 18 तारखेला पोहोचणार आहे. आणि या राख्यांमुळं या सैनिकांनाही बळ येणार आहे आणि जेवढ्या बहिणींनी या राख्या सैनिकांपर्यंत पोच केल्या आहे आणि त्या बहिणींनाही एका प्रकारचं समाधान, देश सेवा केल्याचं समाधानही मिळणार आहे. कॅमेरामन राजेश बिडकरसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.